अजून आंबा मार्केटला आला नाही, पण आम्ही मात्र खाल्ला। आज सकाळी लवकर ड्युटीवर निघालो आणि डबा सोडायला विद्या आणि शिवम आला। आज दोघांचे पण डोळे लवकर उघडले होते, कारण आज शाळेला सुट्टी होती। आपलं सर्वांचं तसंच असतं, सुट्टी असली की डोळे हे लवकर उघडलेच पाहिजे। तर नमस्कार म्हणजे मी तुषार, म्हणजे तुमचा हक्काचा आपला माणूस, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतोय। तर आज आहे रामनवमी, तर सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा। आज वातावरण पण थोडंसं ढगाळ दिसतंय, बहुतेक पावसाची शक्यता आहे। तिथून लगेच बच्चे कंपनीला टाटा बाय बाय झाल्याने आपण निघालो गोडाऊनच्या दिशेने। गाडी भरली आणि मार्केटला पोहोचलो। दुपारचे जेवण होईपर्यंत 2 वाजले होते। जोराची भूक लागली होती, मस्तपैकी जेवणावरती हात मारला, थोडं बरं वाटलं आणि मग पोहोचलो डायरेक्ट जयगड जेटीवरती। नेहमीप्रमाणे माल उतरवून झाला आणि सोडेवाल दादाने आम्हाला बदाम शेक देऊन आमच्या पोटात थंडावा आणला, कारण ऊन एवढं लागत होतं ना, अंगाची पूर्ण आग होत होती। कधी जयगडला आलात तर या स्टॉलवर नक्की सरबत आणि आईस्क्रीम ट्राय करा, आणि इथे बसून सरबत पिण्याचा आनंद काही वेगळाच आहे। तेवढ्यात आपल्या घरून कॉल आला की घरी पाऊस पडतोय, तरी म्हटलं एवढं गरम कसं काय होतंय, थोडासा थंडावा वाटणार। एवढं जोरात गरम होत होतं आणि त्या गरमीच्या उसळीतून पाऊस पडलाच, जोरदार पाऊस पडला आमच्या इकडे। पुढे साधारण नरब्यापर्यंत होता, करबुडे नरबे, त्याच्या पुढे पाऊस नव्हता, पण तो जोरदार। आता बाबांचे आंबे भिजलेत। कसं काय आंब्यांचं केलं? भिजले आंबे। फवारणी करणार होते सकाळी, फवारणीच्या आधी या पावसानेच फवारणी करून टाकली। काय ह्याच्यावर परिणाम होईल की आता? आंबा मस्त तयार झाला होता, पाऊस पडला थोडासा, पण निघाला आंबा। आणि हे बघा, हे रस्त्यालगत कलम बाबांचं लागलेलं आहे, जे आंब्याचे घड कसले लागले आहेत। परंतु त्याचा मॅटर असा होतो की आता जे कोण बाहेरचे पर्यटक फिरायला वगैरे येतात, हापूस म्हटलं की कोणाला थांबवत नाही, त्याच्यामुळे इथे थांबून 4-5 आंबे सुद्धा तोडलेत। घरी आलो तर शिवमची काहीतरी गडबड चाललेली होती। आज रात्रीच्या जेवणात होती मस्तपैकी मटर पनीरची भाजी, आणि मला पनीर तर खूप आवडतं। फ्राय झालेलं पनीर आधी खाऊन घेतलं, कारण फ्राय पनीरची टेस्ट एकदम भारी वाटते। आणि जेवणात पुढ्यात आला तर सरप्राईज होतं, कारण आज जेवणात होता पिकलेला हापूस आंबा। आणि अजून यावर्षीचे हापूस मार्केटमध्ये यायचे आहेत, पण आपण मात्र सर्वांच्या आधी त्याचं उद्घाटन केलं। तर आणि ती चव तर जबरदस्त होती, कारण सर्वांना माहीत आहे कोकणचा हापूसच आहे सर्व आंब्यांचा बापूस। तर म्हणजे आता व्हिडिओ आपली इथेच संपते। व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक, शेअर आणि सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।